धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. मंडळी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपण पाळलेले प्राणी पशु हे आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतात. आपण आपल्या बाळाची जशी मायेनं काळजी घेतो तशीच या पशूंचीही काळजी घेत असतो आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक अतूट असं नातं निर्माण होतं. मंडळी, हे मुके जीव आपल्यासाठी नेहमीच वरदान ठरतात. पशु काळजीमधली अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना आजारी न पडू देणं आणि हो मंडळी, आजारी पडल्यास त्यांची काळजी घेणं आणि वेळोवेळी लसीकरण करणं. त्यामुळे हे पशु निरोगी, सुदृढ आणि सशक्त जीवन जगतात. मंडळी, पशूंच्या जीवनात पशूंचं लसीकरण किती महत्त्वाचं आहे हेच आपण आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सुनील लहाने यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर सुनील लहाने यांचा परिचय द्यायचा तर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे इथे सहाय्यक आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. पशु रोग निदान आणि रोग नियंत्रण या विषयातील ते तज्ज्ञ आहेत आणि या क्षेत्रातला 16 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. निश्चितच. पशूंचे संसर्गिक आजार नेमके कोणते आहेत? अतिशय भावनिक पद्धतीने तुम्ही ह्याला सुरुवात केली की लहान मुलांसारखं आपण आपल्या पशूंना सांभाळत असतो, त्यांची निगा राखत असतो, पण यासोबत त्या पशूंपासून आपण उत्पादनही घेत असतो आणि त्या योगाने शेतकऱ्यांची भरभराटही होत असते. असे उत्पादनं आजकाल आपण निर्यात करण्याचाही विचार करतोय, शेतकरीही त्या पद्धतीने विचार करत आहेत आणि ह्या सगळ्या उत्पादनांना जर निर्यात करायची असेल तर त्यासाठी ही उत्पादनं रोगजंतुमुक्त असणं नितांत गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे पशूंना रोगांपासून दूर ठेवणं ही काळाची आणि अतिशय महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी पशूंमध्ये विशेषतः गाई म्हशींमध्ये घटसर्प, फऱ्या आणि लाळखुरकत अशा प्रकारची महत्त्वाची ज्याला आपण इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट म्हणजे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आजार समजतो असे असतात. त्यासोबत शेळ्या मेंढ्यांमध्ये PPR नावाचा एक अतिशय घातक आजार आजकाल महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतभर दिसून येतो आहे. त्यासोबत शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार, कोंबड्यांमध्ये राणीखेत ज्याला आपण मानमुडी म्हणतो आणि कोंबड्यांची देवी फाऊल पॉक्स अशा पद्धतीचे आजार जनावरांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये दिसून येत असतात. बरं, ते का होतात? हा, जनावरांना आजार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जीवाणू किंवा विषाणू ज्याला आपण रोगजंतू म्हणतो. अशा रोगजंतूंचा शिरकाव प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या शरीरात झाल्यास अशा पद्धतीचे आजार जसे मानवास वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात, पाण्याद्वारे किंवा हवेद्वारे किंवा अन्य कुठल्याही मार्गाने अशाच प्रकारे पशूंना सुद्धा विविध प्रकारचे आजार भेडसावत असतात. नक्कीच. आणि या संसर्गजन्य आजारांपासून पशूंचा बचाव करण्यासाठी काय करता येण्यासारखं? संसर्गजन्य म्हणजे एकापासून दुसऱ्यांना होणारे असे आजार यांना आपण संसर्गजन्य किंवा इंग्रजीत त्याला कॉन्टॅजियस म्हणतो की एकामेकांचा कॉन्टॅक्ट झाला, संपर्क झाला तर असे आजार होऊ शकतात. मग तो संपर्क हवेद्वारे असू शकतो किंवा पाण्याद्वारे पण असू शकतो. तर असे आजार होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काळजी जी आहे ते पशूंचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती आपण वाढवली पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार अशा पशूंना देणं ही पहिली आणि नितांत गरजेची गोष्ट असते. मग आहार आजही आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये तर जो काही आपल्याला उपलब्ध चारा असतो किंवा उपलब्ध जे काही आपल्या घरी धनधान्य असतं त्यापासूनच आपण अशा पशूंचा आहार बनवत असतो. पण हा आहार थोड्याशा तज्ज्ञांना दाखवून त्यामध्ये असणारी प्रथिनं किंवा शर्करा किंवा मेद जे आपण म्हणतो फॅट्स हे बरोबर आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की ह्यामुळे प्रतिकारशक्ती जनावरांची टिकून राहते. त्यासोबतच अतिशय महत्त्वाचं म्हणजे रोगजंतू शरीरामध्ये जाण्यानंतर जो आजार होतो त्यासाठी शरीरामध्ये पोटामध्ये जे कृमी असतात ह्या कृमींचाही त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो. त्यामुळे जनावरांना कृमींचं औषध, जंताचं औषध आपण नेहमी देणं गरजेचं असतं. बरं, म्हणजे बचावासाठी नेमक्या कोणकोणत्या लसी वापरल्या जाव्यात? अगदी मी आत्ताच आपल्याला सांगितलेले जे आजार आहेत गाई म्हशीमध्ये घटसर्प, फऱ्या आणि लाळखुरकुत ही महत्त्वाची आजार आहेत. ह्या आजारांची लसीकरण आपण करून घेणं गरजेचं असतं. हे लस बाजारातसुद्धा उपलब्ध असते. त्यासोबत PPR आणि आंत्रविषार जो शेळ्यांमध्ये आहे
किंवा शेळ्यांमध्ये शीप पॉक्स नावाचा आजार जो मेंढींचा देवी म्हणतो तो आहे, आणि कोंबड्यांमध्ये देवी, मानमोडी आहे, गंभोरो आहे, अशा पद्धतीच्या सर्व आजाराच्या लसी आपण जनावरांना, पक्ष्यांना देऊन घेतल्या पाहिजे. ज्यायोगे आपले जनावरं किंवा आपले पशु आणि पक्षी निरोगी राहतील आणि त्यापासून मिळणारी उत्पादनं जी आहेत, ज्याकडे आपलं प्राधान्य आपल्या देशाचं लक्ष आहे, ती उत्पादनं आपण अतिशय क्लीन किंवा स्वच्छ उत्पादनं तयार करून निर्यातीचा विचार करू शकतो. नक्कीच. आता मला सांगा की घटसर्प याचा उल्लेख आपण केला, तर घटसर्प होण्यामागचं कारण काय आहे आणि घटसर्प झालाय तर त्याचं लक्षण काही दिसतं का, किंवा तो आटोक्यात पण आणता येण्यासारखा आहे का? हो, पशूंच्या आजारांची किंवा जनावरांच्या रोगांची आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा घटसर्प हा नेहमीच प्रथम क्रमांकावर असतो. त्याचं कारण असं की हा आजार अतिशय झपाट्यानं वाढणारा आणि महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या देशातही सर्व भागांमध्ये हा आजार नेहमी दिसून येतो. साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला हा आजार पशूंमध्ये दिसून येतो. गाई आणि म्हशींचा हा प्रामुख्याने आजार आहे. त्यातही म्हशींच्या वर्गास याची लागण सुरुवात होली होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा आजार सुरुवात होतो म्हशींच्या पारड्यांपासून, आणि ह्याचे जंतू जे आहेत त्याला इंग्रजीत पाश्युरेला मल्टुसिडा म्हणतात. हे अतिशय झपाट्याने वागणारे जंतू असतात. त्यामुळं जनावरास ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत अशा जनावराचा मृत्यू होतो. त्यामुळं अंधश्रद्धा अशी आहे की हा देवाचा कोप आहे, अशा पद्धतीनं सुद्धा ग्रामीण भागामध्ये ह्या आजाराबद्दल अंधश्रद्धा व्यक्त केली जाते. पण शेतकरी बांधवांनो, ही अंधश्रद्धा नसून ह्या प्रकारचे जंतू अतिशय लवकर वाढत असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी तुमच्या म्हशीचं दूध काढलेली म्हैस सकाळी मरून पडलेली दिसत असेल, हा देवाचा कोप नाही आहे, हा एक आजार आहे. आणि त्याच्यासाठी आपण लसीकरण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव महत्त्वपूर्ण उपाय त्याच्यावरती आहे. नक्कीच. आता फऱ्या हा रोग आपण म्हणालात, तर फऱ्या रोग कसा होतो, त्याची लक्षणं काय आहे आणि लसीकरण त्यासाठी किती महत्त्वाचं आहे? अगदी जशा पद्धतीनं घटसर्पाचे आपण पहिल्या नंबरवरती किंवा प्रथम क्रमांकावर उल्लेख करतो, तसाच गाई म्हशींसाठी फऱ्या हा दुसऱ्या क्रमांकावर उल्लेख करणारा आजार आहे. मी सांगितलं की पावसाळ्याच्या सुरुवातीला घटसर्पाच्या रोगाची लागण म्हशींच्या वर्गापासून सुरू होते. ह्यात मात्र थोडंसं उलट आहे. ह्यात फऱ्या रोगाची लागण ही गाय वर्गांपासून सुरू होत होते आणि नंतर ती म्हशीच्या वर्गाकडे जाते. घटसर्पामध्ये प्रामुख्याची लक्षणं आपण मगाशी उद्धृत करत होतो त्यावेळेस सांगायची राहिली तर त्यामध्ये घशाचा घरघर आवाज येणे, जनावराच्या शरीराचं तापमान अतिशय वाढणे, 105 डिग्री फॅरनहाईटपर्यंत तापमान वाढतं, आणि हा आवाज इतका घरघर असतो की रात्रीच्या वेळेला गावातली मंडळी जी आहे ती झोपू शकत नाही. अशा पद्धतीनं त्या म्हशीच्या घशाचा आवाज येतो, त्यासोबत म्हशीच्या तोंडातून फेस गळायला लागतो आणि अशी म्हैस या घटसर्प आजारात 24 तासाच्या आत मृत्युमुखी पडू शकते. याच्या उलट फऱ्या आजारामध्ये हा आजार गाय वर्गापासून सुरुवात होतो, नंतर तो म्हैस वर्गामध्ये जातो, आणि ह्याच्यातली प्रामुख्याची लक्षणं म्हणजे जनावराच्या मागच्या पायाची एक मांडी याच्यामध्ये सुजते. ह्या प्रकारचे जंतू जे आहेत त्यांना ऑक्सिजनच्या व्यतिरिक्तच जिवंत राहण्याची सवय असते. त्यामुळे मांसल भागामध्ये ह्या जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो, तिथे ज्यांचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे त्यांची वाढ होते, आणि या मांसामध्ये मागच्या पायाच्या मांडीमध्ये ते गँग्रीन तयार करतात, आणि म्हणून अशा मांडीवरती अशा जनावराच्या पायावर हात फिरवल्यानंतर करकर असा आवाज येतो. ही याची प्रामुख्याची लक्षणं आहेत. आणि हा आजारसुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळत असल्यामुळे ह्याला सुद्धा रोकथाम करण्याची असेल, थांबवायचं असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय याच्यावरती असतो. आता आपण लाळ खुरकुट रोगाकडे येऊया. अगदी तो का होतो, त्याची लक्षणं आणि लसीकरण किती महत्त्वाचं आहे त्या रोगासाठी? अगदी घटसर्प, फऱ्या यासारखाच लाळ खुरकूत हा आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा भारत देशामधला आजार आहे. आणि हा आजाराचं महत्त्व निर्याती संदर्भात आपण जेव्हा चर्चा करत होतो तर जेव्हा निर्यात आपण कुठल्या देशाला दुधाची आपण करायची ठरवली किंवा मांसाची करायची असेल तर त्या देशामध्ये हा आजाराचे जंतू त्या आपल्या उत्पादनात नसले पाहिजेत ही त्यांची प्रथम मागणी असते. त्यामुळे लाळ खुरकूत हा अतिशय महत्त्वाचा आजार आहे. ह्याचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर साधारणतः 10,000 कोटी रुपयांचं नुकसान आपल्या भारत देशाला ह्या आजाराच्या प्रादुर्भावामुळं ह्या पूर्ण क्षेत्राला, कृषी क्षेत्राला, पशुवर्धन क्षेत्राला होत असतं. त्यामुळे ह्या आजाराकडे अतिशय गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. हा आजार साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा दिवाळीच्या आसपास अतिशय जोरात आढळून येत असतो, आणि ह्या आजारात जनावराच्या तोंडातून लाळ गळत असते. याला लाळ खुरकूत आपण त्याच्यामुळेच म्हणतो की जनावराच्या तोंडातून लाळ गळत असते. त्यासोबतच त्याच्या पायावरती वरणं येत असतात. त्याच्या जर ही मादी जनावर असेल तर तिच्या स्तनावरती सुद्धा अशा प्रकारचे व्हेसिकल्स तयार होतात आणि दूध देणं असे जनावरांचं कमी होतं. ह्या आजाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या आजाराचा प्रादुर्भाव झालेले जनावरं आयुष्य काळामध्ये केव्हाही त्यांच्या उत्पादनाची क्षमतेपर्यंत ते कधीच येऊ शकत नाही. म्हणजेच एखादी म्हैस जर 5 लिटर दूध देत असेल आणि तिला हा आजार जर झाला
तर तुम्ही त्यानंतर कितीही प्रयत्न केलेत तर ती तिच्या पूर्ण जीवनकालामध्ये 5 लिटर दूध केव्हाच देऊ शकत नाही. आणि त्यासोबतच अशा जनावरांना जेव्हा जेव्हा वातावरणाचं तापमान वाढेल तेव्हा तेव्हा अशा जनावरांना धाप लागते. त्यामुळे विशेष काळजी घेऊन ह्या आजाराचं लसीकरण करणं फार गरजेचं असतं. साधारणतः वर्षातून 2दा याचं लसीकरण करणं गरजेचं असतं. ह्या आजाराला जर आपल्याला दूर ठेवायचं असेल, आपल्या पशूंच्या जर त्याच्यापासून त्यांना दूर ठेवायचं असेल, संरक्षण करायचं असेल तर साधारणतः एप्रिलच्या सुमारास एकदा त्याचं लस आपल्याला द्यायला लागते आणि नंतर ऑक्टोबरला, म्हणजे 6 महिन्याच्या काळात 2 वेळेला अशा प्रकारची लसीकरण आपण जनावरांना करून घेणं गरजेचं असतं. बरं, आता संसर्गजन्य गर्भपात म्हणजे नेमकं काय आणि याच्यासाठी लस आहे का? आणि विशिष्ट असं वय जनावराचं हवं की त्याच वयात ती लस दिली जाते? हां, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात मॅडम. त्याचं कारण असं की संसर्गजन्य गर्भपात जो आहे, ज्याला आपण कॉन्टेजियस किंवा इन्फेक्शियस अबॉर्शन असं म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि इंग्रजी त्याला ब्रुसेलोसिस नावाचा आजार म्हणतो. हा आजार अतिशय महत्त्वाचा आजार आहे. बऱ्याचशा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्या लोकांनी सुद्धा त्याच्यावरती लसीकरणाद्वारेच त्याच्यावरती उपाय करून कंट्रोल केलेला आहे. संसर्गजन्य गर्भपात किंवा ब्रुसेलोसिस हा आजार गाई म्हशींना कोणत्याही काळात होऊ शकतो. ह्या आजारात ब्रुसेल्ला नावाचे जे जीवाणू असतात ते गाई म्हशींच्या शरीरात प्रवेश करतात. प्रवेश कुठल्याही मार्गाने करू शकतात. तोंडातून प्रवेश करू शकतात, खाद्याद्वारे, नाकातूनही प्रवेश करू शकतात आणि अशा बऱ्याच प्रकारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. हा एकदा जीवाणूचा शरीरात प्रवेश झाला तर हे मरेपर्यंत त्या जनावरांच्या शरीरात राहतात आणि हे सांध्यामध्ये जनावरांच्या, किंवा तो जर नर जातीचा असेल तर त्याच्या अंडाशयात, किंवा जर स्त्री जाती किंवा मादी जातीची जर गाय असेल किंवा म्हैस असेल तर तिच्या गर्भाशयात हे लोकलाइज होऊन त्या ठिकाणी आयुष्यभर बसतात. आणि जेव्हा जेव्हा ती नवीन पिल्लाला जन्म देते त्यासोबत ती दुधातून आणि तिच्या त्या स्रावापासून ती ह्या प्रकारचे रोगजंतू पूर्ण वातावरणात पसरवत असते. आणि हा आजार एकदा झाल्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्याची खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे. नेमकी काय खबरदारी घ्यावी आणि ते होण्याचं कारण काय? हा आजार मी आता सांगितलं की तो होण्याचं कारण म्हणजे ज्या जनावरांना हा आजार झाला त्यांच्यापासून तो पसरत असतो. त्यामुळे त्या जनावरांना आपण सेग्रिगेट करून वेगळं ठेवणं गरजेचं आहे. आणि जी जनावरं छोट्या वयाची आहेत, 4 ते 8 महिने वयाची आहेत, अशा सर्व जनावरांना आपण हा ब्रुसेल्ला प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून पुढच्या काळामध्ये येणारी पिढी जी असेल किंवा त्यांच्यापासून येणाऱ्या नवीन जे कालवडी असतील किंवा पारड्या असतील किंवा छोटी पिल्ले असतील, ही त्यांना तो आजार असणार नाही. आणि त्यामुळे याच्या पुढे आपण येणाऱ्या काळामध्ये हा आजार आपल्या देशातून म्हणा किंवा आपल्या राज्यातून जो काय आहे तो आपण त्याचा नायनाट करू शकतो. आता शेळ्यांमधला PPR हा रोग, याच्यापासून बचाव संभव आहे का? बचाव होतो का? आणि कोणत्या लसी उपलब्ध आहेत? बरोबर आहे, तुमचा ह्या प्रश्नाचा रोख मला समजून आला. कारण PPR हा अतिशय घातक असणारा जनावरांमधला आजार आहे जो शेळ्या आणि मेंढ्यांना होतो. ह्या आजारामध्ये वैशिष्ट्य 2 आहेत की एखाद्या गावात जर ह्या आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला तर त्या गावात असणाऱ्या 100 जर शेळ्या असतील तर त्यापैकी 90 शेळ्यांना याचा प्रादुर्भाव होत असतो. हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या 90 हा होतो त्या 90% 80% जनावरांचा मृत्यू हा जवळपास ठरलेला असतो. त्यामुळे अतिशय घातक आजार आहे. म्हणून तुम्ही विचारलात की हा आजाराचं लसीकरण करणं शक्य आहे का, बचाव शक्य आहे का? तर हो, ह्या आजाराचं बचाव करणं पशुपालकांना मी आता विनंती करतो आणि सांगतो सुद्धा की निश्चितच ह्या आजारापासून आपण आपल्या शेळ्या आणि मेंढ्यांना वाचू शकता. त्यासाठी PPR नावाचं एक लस असते. ती लस आपण टोचून घेतली पाहिजे आपल्या सर्व 4 महिन्याच्या वरच्या सर्व करडांना, शेळ्याच्या आणि मेंढ्यांच्या. आणि ह्याची सगळ्यात महत्त्वाची मॅडम एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही लस दिल्यानंतर ह्याची जी प्रतिकारशक्ती आहे ती 3 वर्ष टिकून राहते, जो की साधारणतः जीवनकालच शेळ्या मेंढ्यांचा असतो. त्यामुळे एकदा लसीकरण केलं की तुमच्या शेळ्या मेंढ्यांना त्यापासून तुम्ही वाचू शकता. आता पशु लसीकरणाचं शास्त्रीय वेळापत्रक आपण शेतकरी बांधवांना सांगूया. आता मी सांगितलं त्या पद्धतीनंच मान्सूनपूर्व सगळे लसीकरण आपण करणं गरजेचं आहे. साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्येच आपण घटसर्प आणि फऱ्याला रोगाचं लसीकरण आपल्या गाई आणि म्हशींना करून घेतलं पाहिजे. त्याच वेळेस ह्याच घटसर्पाचं लसीकरण आपण शेळ्यांना पण करू शकतो. PPR रोगाचं लसीकरण जे आहे ते मी आता सांगितलं 3 वर्ष त्याची प्रतिकारशक्ती राहते. त्यामुळे जेव्हाही तुमच्या शेळ्यांची मेंढ्यांची करडं 4 ते 6 महिन्याची होतील तेव्हा त्यांना एकदा लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मान्सूनपूर्व लसीकरण महत्त्वाचं, फार महत्त्वाचं आहे. लस देताना, लस दिल्यानंतर आणि लस देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? हेही महत्त्वाचं आहे. कारण लस देण्याच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाची काळजी मी आता सुरुवातीलाच उद्धृत करत होतो की जनावरांना जर आपण जेव्हा लस देतो किंवा मानवामध्ये पण जेव्हा लस देतो त्याचं कारण असतं की त्यापासून, त्या रोगापासून त्याला वाचवायचं. मग हे लसीकरणाचा ज्या प्रभाव पूर्ण 100% मिळण्यासाठी शरीराला
महत्त्वाची गोष्ट असते की त्याच्या पोटात कुठले कृमी किंवा जंत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जंत आपल्याला त्याच्या पोटातून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पूर्वी जंताचं औषध देणं हे क्रमप्राप्त असतं आणि अतिशय महत्त्वाचं असतं. ही पहिली काळजी लसीकरणापूर्वी घ्यावी. लसीकरण करताना काय काळजी घ्यावी ही महत्त्वाची आहे. लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळेला करावं, कारण बऱ्याचशा लसी ह्या जिवंत लसी असतात. त्या वातावरणाच्या तापमानामुळे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. सकाळच्या वेळेला लसीकरण शक्यतो करावं. गावातल्या सर्व जनावरांना एकाच वेळी लसीकरण जर केली तर सर्व जनावरांना हर्ड इम्युनिटी जे म्हणतो आपण, एकत्रित प्रतिकारशक्ती तयार होते. त्यासोबतच ही लस वापरताना ज्या काही दिलेले निर्देश असतात तयार करण्याचे ते सगळे पाळणं गरजेचं आहे. आणि एखादी लस द्यायचं लक्षात नाही राहिलं तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा ती देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता माझं मागच्या वेळेस मी विसरलो म्हणून आता द्यायचं नाही असं नाही. लसीकरण करताना आपण जर विसरून जरी गेलो तरी जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा त्या रोगाची लस आपण जनावरांना टोचून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या नोंदी आपल्याकडे असणंही गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की हे सर्व आपण जे करतोय आज बदलत्या काळामध्ये आपले पशु फक्त आपल्या स्वतःच्या उत्पादनासाठी किंवा आपली निकड भागवण्यासाठी नाही आहेत, तर आपल्याला त्याच्यापासून भरघोस उत्पादन घेऊन निर्यात करायची. आणि निर्यात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की त्याच्या नोंदी तुमच्याकडे असतील तरच अशी उत्पादनं परदेशामध्ये तुम्ही विकू शकाल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची नोंद, प्रत्येक जनावर वाईज नोंद आपल्याकडे आपल्या घरी ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बांधवांना जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या पशूंचं लसीकरण नक्की करून घ्या आणि त्यांना अनेक रोगांपासून वाचवा, कारण आपण पशूंचे मालक आहात तेव्हा ही जबाबदारी आपलीच आहे. आजच्या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. शेतकरी मित्रांनो, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं म्हटलं जातं आणि त्याला तशी कारणं सुद्धा आहेत बरं का. गांडूळ दिवसातून 7 ते 8 वेळा वर खाली जात असतो. त्यामुळे जमिनीची 3 मीटर खोलपर्यंत सतत नांगरणी होत राहते. गांडूळ त्याच्या शरीरामध्ये त्याच्या वजनाच्या 10 पटीनं अधिक पाणी शोषून घेतो. मातीपेक्षा गांडूळ खतामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता 350% अधिक असते. अशा प्रकारच्या गांडुळाच्या कार्यक्षमतेमुळे जमिनीत हवा खेळती राहते, पाणी मुरतं आणि निचरा चांगला होतो. गरज पडेल तेव्हा जमिनीला पाण्याचा पुरवठा होतो. जमीन भुसभुशीत आणि अधिक सुपीक बनते. सेंद्रिय पदार्थांचं विघटन होऊन नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅंगनीज तसंच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध होतात. झाडांची मुळं मजबूत होऊन ती खोलवर जातात. झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पर्यायानं औषधाचा खर्च कमी होतो. फळाचा आकारमान, चकाकी आणि स्वाद वाढतो. फळं अधिक काळ टिकतात. एकंदरीत शेती उत्पादनात वाढ होऊन नफा अधिक प्रमाणात मिळतो. आता यासाठी आवश्यक साधन आणि साहित्य काय काय लागतं ते पाहूया. 1. सिमेंटचा कोबा असलेली शेड. कोबा नसल्यास प्लास्टिकचा जाड कागद. 2. रिकाम्या पोत्या. 3. गवत, पेंढा, पालापाचोळा वगैरे. 4. अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत. आता हे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सावली असलेल्या जागी 3 फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा तयार करून घ्या. तो 1 फूट कचरा आणि 4 इंच शेण आलटून पलटून टाकून पूर्णतः भरून घ्या. त्यात 8 दिवसाच्या अंतरानं 1 महिन्यापर्यंत पाणी टाकून सतत ओलावा ठेवा. 5वी गोष्ट आहे ती शेणवणी. शेणवणी तयार करण्यासाठी 10 लिटर पाण्यात 1 किलो ताजं शेण या प्रमाणात घेऊन ते 24 तासपर्यंत कालवून ठेवा. आणि शेवटची गोष्ट म्हणजे कोंडपाट किंवा साधे कागद. आता गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया कशी असते ते आपण पाहूया. गांडूळ खत तयार होताना गांडुळांची संख्याही वाढत असते. ऊन पावसापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी सावलीची गरज असते. शिवाय त्यांना अंधारप्रिय असतो, त्यासाठी शेडची उभारणी करावी लागते. शेड 2 पाखांची असावी. तिची मधली उंची 8 फूट, 2 बाजूंची उंची 4 फूट आणि रुंदी 12 फूट असावी. शेडची लांबी मात्र आपल्या आवश्यकतेनुसार ठेवावी. खत निर्मितीसाठी शेडमध्ये 2 वाफे असावेत आणि या 2 पट्ट्यांच्या मध्ये जाये करण्याकरता अथवा इतर कामे करण्यासाठी मोकळी जागा ठेवावी. शेडमधील जमिनीवर सिमेंटचा कोबा तयार करून घ्यावा किंवा ती जमीन चांगली ठोकून सपाट करावी आणि तीवर जाड प्लास्टिक कागद टाकून घ्यावा.
शेडमधील वाफा करण्याच्या जागेवर प्रथम पाणी शिंपडून घ्यावं. नंतर त्या ओल्या केलेल्या जागेवर पेंढा, वाळलेलं गवत, पालापाचोळा वगैरे गोष्टींचा 6 इंच ते 1 फूट जाडीचा आणि 2.5 फूट रुंदीचा पट्टा तयार करावा. हा थर हाताने व्यवस्थित दाबून घ्यावा. नंतर त्यावर 3 ते 4 इंच जाडीचा अर्धवट कुजलेलं शेण आणि कंपोस्ट खताचा दुसरा थर टाकावा. 1 मीटर लांबीच्या वाफ्यामध्ये 2000 ते 3000 या प्रमाणात गांडुळे सोडावी. ती सोडताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रकाशामुळे किंवा हवेतील उष्णतेमुळे लगेच ती खालच्या थरामध्ये निघून जातील. गांडूळ सोडल्यानंतर शेण, कंपोस्ट अथवा बारीक पालापाचोळा यांच्या मिश्रणाचा 3 ते 4 इंच जाडीचा तिसरा थर अलगट टाकावा. पुढे मग वाळलेली पानं, गवत, भाज्यांचे निरुपयोगी पदार्थ, शिजवलेल्या अन्नाचे कण, स्वयंपाकघरातील केर कचरा यासारख्या टाकाऊ पदार्थांचा 3 ते 4 इंच जाडीचा चौथा थर द्यावा. हे सर्व थर टाकून झाल्यानंतर वाफा 4 फूट रुंदीच्या गोंडपाटानं पूर्णपणे झाकून घ्यावं आणि मग त्या गोंडपाटावर पाणी शिंपडावं. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दिवसातून एकदा तर उन्हाळ्यामध्ये 2दा पाणी शिंपडावं. गोंडपाट काढून तयार केलेली शेणवणी रोजच्या रोज वाफ्यावर टाकावी आणि नंतर वाफा गोंडपाटानं झाकून घ्यावा. 50 दिवसानंतर शेणवणी आणि पाणी दोन्ही देण्याचं बंद करावं. उन्हाळ्यामध्ये साधारणतः 60 दिवसांनी तर थंडीच्या दिवसामध्ये 75 दिवसांनी काळ्या रंगाचं गांडूळ खत तयार होतं. माती आमची माणसं. एक नवी क्रांती अवतरली स्वच्छताची सेना. काया पालट झाला बदलून गेला गावनगा. एक नवी क्रांती अवतरली स्वच्छताची सेना. काया पालट झाला बदलून गेला गावनगा. एकजुटीने हातासंगे मने राबती झाली. बघता बघता गावे सारी लख देखणी झाली. लोकशक्तीचा झाला येते एक नवाच उठाव. काया पालट झाला बदलून गेला गावनगा. युगायुगाचे कलच्छतेचे ग्रहण सुटूनी गेले. बांध तुटूनी गेले सगळे पाणी एक जहाले. गावागावामधूनी नांदे आता स्वच्छता लक्ष्मी. समृद्धीचे सोने लुटूनी होई विजयादशमी. आता मुळीना थांबायाचे आमचा हाच ठराव. काया पालट झाला बदलून गेला गावनगा. आता मुळीना थांबायाचे आमचा हाच ठराव. काया पालट झाला बदलून गेला गावनगा.